नंदू हंबीर कुठे असेल पण मुख्य व्यासपीठाकडे रिपोर्टिंग करायचे पहा लगेच. आमचे आयोजक शोधत आहेत. नंदू हंबीर आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण नक्की मुख्य व्यासपीठाकडे रिपोर्टिंग करा. एकदा आलेल्या जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं प्रेक्षक वर्गांचं स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत. जिथे सामना पण पाहतोय पहिल्या फेरीतील ही शेवटची बिग फाईट लढत आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय. एका साईडला मोहदर अरुण आणि त्यांच्या विरोधामध्ये फाईट करेल टीम बल्याची वाडी. या दोन संघांमध्ये लढाई. प्रथमतः फलंदाजीचा निर्णय स्वीकारलाय. नाणेफेकी जिंकली होती. मोहदर संघानं फलंदाजीचा निर्णय स्वीकारला. 5 षटकांची मॅच 50+ धाबा बनवण्याची त्यांची बाईट आपण कॅप्टनची जरूर पाहिली होती. मात्र आता 50+ धाबा बनवल्या जातील का याकडे संघाच्या पाठीराख्यांच्या नजरा आणि तितकाच ताकदवार संघ त्याच्या समोर लढाई करतोय. आता बल्ल्याची वाडी. पहिलं षटक गोलंदाज आलाय. गोलंदाजी मार्कवरती रुपेश. जोड साखळी मैदानाच्या आतमध्ये अरुण आणि मच्छिंद्र अशी जोड साखळी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. और स्ट्राईक इनवरती अरुणला पण बाधा. अरुण कुराडे ऑन स्ट्राइक. अंपायर ग्रीन सिग्नल. गेम इज ऑन. लेट्स प्ले. पहिला बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न उंच गेलाय. शतरक्षण मिळान मध्ये पकडलाय. जल संपलाय. फलंदाज अरुण कुराडेचा खेळ. गोल्डन डकची शिकार. मोठा हादरा. गोलंदाजानं अटॅक केला. महत्वाची विकेट अरुणला बाद केला आणि त्यानंतर मैदानावरती दाखल झाला. सुरेश या फलंदाजाला पण पाहतोय. बंडाऊनसाठी पुन्हा एकदा फटका पसला. उंच गेलाय. हवेली शतरक्षक येतोय चेंडूवरती. मात्र जल सोडला जातोय. का जेलची किंमत आता मोजावी लागेल. बल्ल्याची वाडी टीमला साधता सोपा. जेल होता संघाचा कॅप्टन होता ज्यामध्ये गौरव या खेळाडूला पण पाहिला होता. त्याच्या माध्यमातून चुका केल्या जात आहेत. 2 धावा मिळाल्या. 2 धावेनं संघ एक अकाउंट ओपन केला जातोय. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करणारा मोदर संघाला पण पाहतोय. सुप्तीला मच्छिंद्र. ही जोड साखळी मैदानाच्या आतमध्ये. नामवंत फलंदाज पहिला विकेट शून्यावरती बाद झाला. त्यानंतर या 2 फलंदाजांना संघाला सावरावा लागेल. हाफ ट्रॅकर होता. हाफ ट्रॅकर चेंडू आगाज करण्याचा प्रयत्न आणि इथून 1 बाउन्स वॉर्निंग गोलंदाजाला अंपायरच्या पंचांच्या भूमिकेमधून खऱ्या अर्थाने दिले जातात. क्रिकेटचा सामना सर्वाधिक जवळून पाहणारे प्रेक्षक वर्ग कोण असतील तर ते पंच. आणि या 2 पंचांना पण पाहतोय. अगदी त्यांची मोलाचं योगदान राहिलं जातं या स्पर्धेमध्ये. सर अनंत गावंड आणि त्यानंतर सुनीलला पण पाहतोय. यावेळीचा चेंडू सुरेख फेकला जातोय. गतीमध्ये परिवर्तन जरूर केला. टप्पा पडला. थोडासा आउट स्पिन पाहायला मिळतोय. इष्ट्यांच्या मागे विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावला जातो. निर्धाव चेंडूची सांगता होते. 4 चेंडूचा खेळ संपला. त्यामध्ये 2 धाबा खर्च केल्या. 1 विकेट गोलंदाज रुपेशच्या नावावरती राहिली. गोलंदाजाची ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतं. पंचाच्या उजवीकडनं चेंडू फेकण्यासाठी सज्ज. 10-12 पावलांचा रनअप एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार आहे. ह्यावेळी 5 जागा बनवली होती. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. मिड विकेटला ऑन द कार्पेट शतरक्षक येतो आहे. उचलणार फेकणार. दुसरेचा प्रयत्न मात्र फेकी खराब. बॅकअप दमदार राहिला जाता. कदाचित इथून थ्रो व्यवस्थित आला असता. कलेक्ट विकेट किपरला चांगला करता आला असता तर मग इथून परतीचा परवास पकडावा लागला असता फलंदाज सुरेशला. मात्र ते चित्र मैदानावरती पाहायला मिळालं नाही. या फेकी खराब होती आणि त्याचनंतर विकेट किपरनं प्रयत्न सुरेख केले होते. उंच झेप घेतली होती हा चेंडू पकडण्याकरिता. मात्र त्याच्या आवाकाच्या बाहेर.
बॅकअप चांगलं राहिलं तिथून पुन्हा एकदा मिळाल्या 2 धावेने संघ पुढे सरसावला जाईल धावफलकेवरती 4 या आकड्यावरती हवेली पहा फर्निचर डिस्ट्रॉय मैदानावरती अंपायर सिग्नल OUT बॅट्समन आउट धक्का लागला जाईल दुसरा टीम मोदर संघाला फलंदाज बाद होईल सुरेश बॅक टू द डगआउट टीमची 4 वरती पोहोचला ज्यामध्ये 2 विकेट प्राप्त केलं गोलंदाज पण पाहिलं होतं ज्यामध्ये पहिलं षटक रुपेश नापताळ होतं मात्र फक्त 4 धावा खर्च केला मॅन्डेटरी पॉवर प्लेचं एक पहिलं षटक P2चं दुसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाज झालाय बालू आकाशला पण पाहतोय आकाशाला गोलंदाजी मार्कवरती पहिला चेंडू वेगवान फेकला होता समोर फलंदाज पण पाहतोय ऑन स्ट्राईक वरती मात्र फलंदाजी मार्कवर तर मच्छिंद्र या फलंदाजाला पण पाहतोय पहिला चेंडू पेस करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक वरती पाहतोय सलामीला मैदानाच्या आतमध्ये जरूर दाखल झालाय आणि त्याच्या माध्यमातून पहिला चेंडू डॉट केला जातो आकाश तयार आहे पुन्हा एकच्या पंचांच्या उजवीकडनं वेबेली पहा खोला टाकला होता फलंदाजांना रोखलं जातं आपल्या गोलंदाजीच्या तालावरती फलंदाजांना नाचवला जाता असं एकमेव कारण गोलंदाजी बल्लेबाजी संघाची भरपूर चांगली आहे आणि आज मैदानाच्या आतमध्ये ते प्रयत्नही केले जात आहेत नाणेफेकी हारला होता फलंदाजी त्यांच्या वाटेस आले होते त्याच्या कॅप्टनने बाईट दिली होती की 50 धावाच्या आतमध्ये रोखण्याचा त्यांचा प्रयत्न असेल आणि त्या रीतीने गोलंदाजी देखील मैदानावरती सिद्ध केली जाते की हम भी किसी से कम नाही मात्र इथून फलंदाजी चांगली करावी लागेल मोदर संघाला फायटिंग स्कोर 50+ धाबा बनवावा लागतील क्रॉस द लाईन बॅटच्या स्लॉट मध्ये बॉल चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे वन बाउन्स ओव्हर द टॉप 4 धावांसाठी मिळतील धावा 4 या धावेंची गरज आहे या धावेंवरती संघ पूर्णपणे अडचणीमध्ये सापडला आणि त्या धावेंची लयलूट आता या षटकामध्ये केली जाते आकाशवरती प्रत्याले चढवले जातात मच्छिंद्र फुलटॉस स्वतः समोर खेळले जातात क्षेत्ररक्षक तैनात आहे मेडॉनचा इथं चेंडूवरती चांगले क्षेत्ररक्षण राहिलं जातं एकच सिंगल मिळेल एका सिंगलच्या मदतीनं संघ पुढे वाटचाल करेल धावफलकेवरती 9 या आकड्यावरती पोहोचला जातो षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ बॅलन्स सलगचे 2 चेंडू डॉट आले त्याचनंतर पुन्हा एकदा एक चौकार पण मच्छिंद्रच्या बॅटमधनं पाहायला होता जो खेळतोय 5 धावसंख्येवरती बालू आता ऑन स्ट्राईक वरती गोलंदाज तयार आहे षटकातील 5वा चेंडू फेकण्याकरिता आकाश फुल टॉस होता लुबॉर फुल टॉस होला त्याला आघात करण्याचा प्रयत्न आला ऑन द कार्पेट मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात दुसऱ्यासाठी निघाले होते मात्र बालूनं नाराज केला आणि इथून मात्र मिळाली फक्त सिंगलच्या मदतीनं संघ दुहेरी अंकावरती पोहोचला जाईल 10 या आकड्यावरती संघ पोहोचला जातो षटकातील अंतिम बॉल शेवटचा चेंडू फेकण्याकरिता आकाशच्या माध्यमातून कमबॅक केला जातो एक चौकार वगळताच विचार केला 5 चेंडूमध्ये 2 धावा खर्च केला मात्र तो चौकार देखील आपण पाहिला होता ज्यावेळी फायनली क्षेत्र खाली होता आणि तिकडे तो षटका चौकार आपण पाहिला होता खोला टाकला होता बॅट असं वाटत होते की बॅटची कडा लागली जात्या लाऊडले अपीलही पाहायला मिळाले होते अपीलमध्ये उत्साह जास्त विश्वास कमी पाहायला मिळतो आणि पंच मात्र ते अपील फेटाळून लावले जातात एंड ऑफ द ओव्हर षटक क्रमांक 2 संपला जातोय 12 चेंडूंचा वादळी खेळ संपलाय संघ पोहोचलाय 10 वरती 2 विकेट चला कॉपरेट करायचे पहा क्षेत्ररक्षण लगेच सजून घ्यायचा स्पर्धा भरपूर चांगली खेळवली जाते पहिले मॅच आपण पाहायला गेलो पहिल्या फेरीतील सर्व मॅचेस अगदी 5 षटकांचे खेळवले जात आहेत दुसऱ्या फेरीमधील सामने अगदी 4 षटकांचे खेळवले जात आहेत
फेरीतील सामना मात्र 3 षटकांचा खेळवला जातो. इतकी चांगला प्लॅटफॉर्म मात्र आयोजकांच्या माध्यमातून आयोजकांचा पुन्हा एकदा आभार व्यक्त करेन. मोठी स्पर्धा आणि मोठ्या स्पर्धेमध्ये खरं तर इतकं चांगलं आयोजन नियोजन आपण पाहतो. अगदी नियमावलीमध्ये खेळवली जाणारी स्पर्धा. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय आकाशला विनंती असेल जी कॅप आपण परिधान केली ती सरळ परिधान करायची. अगदी कठोर नियमावलीमध्ये खेळवली जाणारी स्पर्धा. अगदी निश्चित आपण पाहायला गेलो तर अंबरनाथ असोसिएशन यांच्या वतीनं ही स्पर्धा पण पाहतोय मान्यतेनुसार अंबरनाथ असोसिएशनच्या मान्यतेनुसार ही स्पर्धा खेळवली जाते आणि अंबरसरातील असोसिएशनमधील खऱ्या अर्थानं सर्व नियम या स्पर्धेसाठी लागू असतील यामध्ये शंका नाही. कोणत्याही संघावरती अन्याय केला जाणार नाही. याकडे आमचे आयोजक खऱ्या अर्थानं मेहनत घेतात आणि त्यांचा प्रयत्न मात्र जरूर आपल्याला पाहायला मिळतो. डॉट बॉल येतो. पहिला चेंडू फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती आला गोलंदाज रुपेशला आपण पाहतोय ज्यानं पहिलं षटक हाताळलं होतं. तिसऱ्या षटकाला सुरुवात होत्या. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील. हेल्प बिफोरची विकेट. विकेटचं पतन. धक्का लागला जाईल इथून तिसरा. बॅटिंग करत असताना मोदर टीमला पंचांशी वाद घालायचा नाहीये पहा, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. पंचांचा निर्णय अंतिम असेल याकडे देखील लक्ष असू द्या. स्पर्धा मोठी आहे. स्पर्धेमध्ये कुठल्याही रीतीने गालगोट लागणार नाही. त्याची दक्षता सर्व खेळाडूंनी घ्यायची कारण स्पर्धा मोठी आहे. लाईव्ह कव्हरेज केले जाते. घर बसल्या प्रेक्षक वर्गांपर्यंत पोहोचवले जाते. साता समुद्र पलीकडे नेण्याचा प्रयत्न मात्र आमचे ब्रदर स्पोर्ट लाईव्ह या वाहिनीच्या माध्यमातून केला जातोय. विकेटचं पतन. धक्का लागला जातो इथून तिसरा. बॅटिंग करत असताना मोदर टीमला 10 या आकड्यावरती तिसरी विकेट. पेश हाताळलं होतं ज्यामध्ये फक्त 4 धाबा खर्च केल्या होत्या. मात्र याही षटकावरती कमबॅक. फिरकीचा जादूगर. गतीमध्ये परिवर्तन. फसव्या रीतीचा चेंडू रिलीज केला जातो. टप्पा पडला थोडासा. आउट स्पिन आपण पाहतो. ईस्टर्नच्या मागे विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावला जातो. षटकामधील 3 चेंडूंचा खेळ संपला. 2 चेंडू डॉट आलेत. 1 विकेट त्याच्या नाबावरती राहिले. अद्यापर्यंत जर आपण पाहायला गेलं तर वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक फेकण्यासाठी सज्ज समोर केला जातो. एकदा आपण पाहतोय पुढे सरसावना फटका सजवला होता क्षेत्ररक्षक तैनात लॉंग ऑन मध्ये. तोपर्यंत मिळाली फक्त एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट केली जाईल. सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहायला गेलं तर मच्छिंद्र या फलंदाजाला जरूर आपण पाहतोय सलामीला मैदानावरती दाखल झालाय आणि त्याच्या बॅटमॅनना देखील एक चौकार आपण जरूर पाहिलाय. त्याला आक्रमण करावं लागेल. खोला टाकला होता ऑन साइडला उडवला. क्षेत्ररक्षक नाही एका टप्प्यानं बॉल न घेतलाय. बाउंड्रीची वेट. बॉल चाललाय सीमा पार 4 धाब्यांसाठी. खेळून काढला जातो. त्यामध्ये आपण पाहतोय शॉर्ट मिडॉनला क्षेत्ररक्षक तैनात उचलला जातोय फेकला जातोय. तोपर्यंत 2 धावा वेगाने मिळाल्या. 2 धावेनं षटक क्रमांक संपला जातोय. 3 षटकांचा वादळी खेळ संपल्यानंतर पहिल्या डावामध्ये मोदर संघ पोहोचलाय 17 वरती ज्यामध्ये विकेट मिळाले 3 गोलंदाजी करणाऱ्या बल्ल्याचवाडी टीमला.
यो, धन्यवाद डीजे. टीमची टोटल धावसंख्या 17, त्यामध्ये 3 विकेट. गोलंदाज आलाय, गोलंदाजी मार्कवरती कैलासला पण बाधा. चौथं षटक फेकण्याकरिता चौथ्या षटकाला सुरुवात होईल. जशी स्ट्राईक एंडवरती फलंदाज आपण पाहतोय खेळपट्टीवरती मैदानाच्या आतमध्ये राजेश या फलंदाजाला पण पाहतोय. राजेशनं 2 चेंडू फेस केले, 1 धावेचं योगदान. संघ पूर्णपणे अडचणीमध्ये सापडला जातो. मात्र आता आक्रमण करणं मी तर म्हणेन भरपूर महत्वाचा. अंपायर सिग्नल इट्स व्हाईट बॉल. उजव्या आयशच्या बाहेरून जाणारा अवांतर चेंडू फेकला जातो. अवांतर 1 धावेने संघाची धावसंख्येत बदल, धावसंख्या 18 वरती पोहोचला जातो. पहिल्या डाबामध्ये बॅटिंग करणारा मोदर संघाला पण जरूर पाहतोय. अगदी क्लिअर अँड क्वालिटी ब्रदर स्पोर्टच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिली फटका पसला, बॅट इनसाइड एज. स्वतः गोलंदाज येतोय, चेंडू वरती पकडला जातो. जल संपलाय फलंदाज राजेशचा खेळ. धक्का क्रमांक 4 बॅटिंग करत असताना टीम मोदर संघाला. पण पाहतोय लहू हा फलंदाज मैदानावरती दाखल झालाय. मच्छिंद्रला जास्तीत जास्त स्ट्राईक रोटेट करावी लागेल. सलामीवीर फलंदाज आहे आणि त्याला आता मी तर म्हणे स्ट्राईक रोटेट करणं भरपूर महत्वाचे असेल. या वेळच्या चेंडूची पाहणी केली जात आहे. आमचे पंच इशारा करतायत. व्हाईट बॉल फेकला जातोय. षटकातील तब्बल दुसरा चेंडू खराब आपण पाहतोय, ज्यामध्ये आपण पाहायला गेलो तर 1 विकेट जरूर मिळवली होती आणि त्याच नंतर मात्र पुन्हा एकदा वाईट चेंडू फेकला जातोय. पहिला चेंडू खराब आला होता, त्याचनंतर विकेट, पुन्हा एकदा व्हाईट बॉल मध्ये जवळपास आपण पाहायला गेलो तर अगदी 1 चेंडू फेकत असताना ज्यानं 2 चेंडू एक्स्ट्रा फेकलेत. यावेळी पुन्हा एकदा मात्र यावेळी पंच आमच्याकडे बतील नो बॉल, नो चेंडू फेकला जातो. या चेंडूवरती आक्रमण करणं महत्वाचं होतं. लहूला आपण पाहतो स्ट्राईक उंबरट्यावरती. मात्र लहूचा जर का आपण विचार करायला गेला तर तब्बल 6व्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि त्याच्या बॅटमध्ये इथून दाबा जमावणं तितकाच महत्वाचं असेल. आपल्या संघासाठी ग्रामीण टेनिस खेळतोय. आज गावाच्या नावाची जर्सी परिधान करून संघ मैदानावरती उतरलाय आणि आज खऱ्या अर्थानं त्याला चांगला खेळ करावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये सहजासहजी जास्तीत जास्त खऱ्या अर्थानं बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं जात नाहीये. मात्र आज संधी आल्या, मात्र संधीचं त्याला सोनं करणं तितकाच महत्वाचं असेल. डॉट बॉल येतोय, फिरिटची नामी संधी होती आणि इथून मात्र गोलंदाजचा कैलासच्या माध्यमातून चांगलं षटक हाताळलं जात आहे. अद्यापर्यंत पाहायला गेलो तर अगदी 2 चेंडूचा खेळ संपला जातोय. अजूनही 4 चेंडू या षटकातील बाकी असतील. त्यावरती आता आक्रमण केला, उंच गेला, लांबी पाहावी लागेल. शतरक्षक चुका करतोय. साधा सोपा झेल होता आणि तो झेल सोडला जातोय आणि झेलची किंमत इथून मोजावी लागणार का? तोपर्यंत मिळाल्या 2 धाबा आणि 2 धाबेने संघ पुढे सरसावला जाईल. धावफलकेवरती 22 या आकड्यावरती पोहोचला जातो. टीम मोदर संघ प्रथमतः नाणेफेकी जिंकली होती. फलंदाजीचा निर्णय त्यांना स्वीकारला होता आणि तो खऱ्या अर्थाने निर्णय त्यांच्या अंगलट येतोय की काय आता असं वाटायला लागलंय. कारण धावसंख्या येत नाहीये, मोठे फटके येत नाहीये, त्यामध्ये सिंगल डबलला प्राधान्य दिला जाता. सिंगल डबल प्राधान्य द्यावं. हॅलो चेक. डबल घ्यावी लागेल, फायटिंग स्कोर उभा करावा लागेल. 40 ते 45 धाबा जरी बनवल्या तर मग चांगली फाईट पाहायला मिळेल, यामध्ये शंका नाही. मात्र गोलंदाजी तितकीच तिखट केली जाते. पुन्हा एकदा खोला टाकला होता, खोदून काढला जातो. लॉंग ऑनला ऑन द कार्पेट शतरक्षक तैनात आहे. फेकी अचूक आली होती, कलेक्ट चांगलं करता आलं नाही. मात्र तो मध्ये मिळाल्या 2 धाबा. 2 धाबेने संघ पुढे सरसावला जाईल. धावफलकेवरती 25 या आकड्यावरती लॉस ऑफ 4 विकेट. 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये मोदर संघ पूर्णपणे अडचणीमध्ये सापडला जातोय आणि त्यामध्ये सिंगल डबलला प्राधान्य दिला जातोय. फसव्या रीतीचा चेंडू अगदी आपण पाहतोय, गतीमध्ये परिवर्तन जरूर केला होता. लॉंग लेग क्षेत्र खाली आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडा. एंड ऑफ द ओव्हर षटक क्रमांक देखील संपला जातोय. 4 टीमची टोटल धाबा झालेत. धावफलकेवरती पाहायला गेलो 29 आणि ज्यामध्ये विकेट प्राप्त केलेत टीम बल्ल्याचवाडी संघाने 4. फटका चांगला होता. अगदी आपण पाहतोय चेंडूची पाहणी केली, त्याच नंतर हा फटका सजवला आणि त्याच नंतर क्षेत्र देखील खाली होते, ज्यामध्ये आपण पाहतोय बॅकवर्ड शॉट लेग आणि तिथून हा चेंडू निघून जातोय सीमा रेषेच्या पलीकडे. 4 षटकांचा वादळी खेळ संपलाय. टीमची धाबा संख्या 29.
या आकड्यावरती मोदर संघ पहिल्या डाबामध्ये बॅटिंग करतोय, मात्र गोलंदाजी भरपूर चांगली 3 षटकांमध्ये आपण पाहिली होती. या षटकावरती थोडंसं आक्रमण जरूर पाहायला मिळत होतं फलंदाजाच्या माध्यमातून, ज्यामध्ये आपण पाहतोय मच्छिंद्र सलामीवीर मैदानावरती जरूर आहे, मात्र त्याला स्ट्राईक रोटेट करावी लागेल. गोवर्धन आलाय गोलंदाजी मार्कवरती, संघाचा कॅप्टन आहे आणि त्याच्या नावाने या संघाला सातत्यानं ओळखला जातो आणि आज त्याला मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करावा लागेल आणि या उद्देशानं खऱ्या अर्थानं तो संघाचा संघनायक मात्र तिसऱ्या षटकासाठी उतरला गया. शेवटचं षटक स्वतःच्या हातामध्ये घेतलाय आणि शेवटच्या षटकामध्ये कुठल्या रीतीने गोलंदाजी करेल याकडे आता पाठीराखे वर्गांच्या नजरा. फुलटॉसला आगाज करण्याचा प्रयत्न, फटका बसला जातोय, शतरक्षक तैनात ते पकडला जातोय, जल संपलाय फलंदाज. लहूसा खेळ, धक्का क्रमांक इथून लागला जातोय 5वा मोहदर संघाला. बटावरती गोवर्धनला पण पाहतोय, संघाचा कॅप्टन आहे आणि त्याच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी, कमबॅकिंग षटक या षटकामध्ये पाहायला मिळतं. मात्र यावेळी वाईट बॉल, डावेच्या बाहेर जाणारा अभ्यंतर चेंडू फेकला जातो. अतिरिक्त एक धाव मिळेल, एका धावेने संघ पुढे वाटचाल करेल. धावफलकेवरती नजर फिरवली तर 30 या आकड्यावरती पोहोचला जातो. सिंगल डबलला प्राधान्य दिलं जातोय, मोठे फटके येत नाही. मात्र या मॅच मध्ये जर आपण पाहायला गेलो तर अगदी 6 षटकार जास्त पाहायला मिळाले नाही. अवेली सुरेख चेंडू पाहायला मिळतो, वेग भरपूर पाहायला मिळतो, फलंदाजाला बीट केला जातो. ईस्टनच्या मागे विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावला जातो. डॉट बॉलची सांगता, निर्धाव चेंडू फेकला जातो. गोवर्धनने मात्र आता मैदानाच्या आतमध्ये छाप सोडली जाते. फलंदाजांना आपला गोलंदाजच्या ताळावरती नासवला जातो. याचं एकमेव कारण गोलंदाजी चांगली केली जाते. खोला टाकला होता, पुन्हा एकदा ऑनसाइडला उडवला जातो. शतरक्षक आपण पाहतोय खूप लांबवरचा प्रवास करून चांगले शतरक्षण त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. फक्त एक सिंगल, एका सिंगलच्या मदतीने संघ पुढे वाटचाल करेल. 31 या आकड्यावरती पोहोचला जातो. अजून या षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 3 चेंडू कुठल्या रीतीने फेकले जातील गोवर्धनला पण पाहतो. शेवटचे षटक प्रगती पथावरती आणि त्याच्या माध्यमातून आद्यापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली. पहिल्या चेंडूवरती विकेट आणि त्याचनंतर आपण पाहतोय वाईट बॉल आला होता, डॉट बॉल आणि त्याचनंतर पुन्हा एकदा सिंगल. हवेली पहाडव्या बाटने खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज आपण पाहतोय मच्छिंद्र सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये अद्यापर्यंत थांबलाय. मात्र त्याच्या बॅटमॅन धाबा पाहिल्यात आपण 17. मात्र षटकातील 2 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. 2 चेंडूमध्ये 2 मोठे फटके आले तर चांगली धाबसंख्या 40+ पाहायला मिळेल. मात्र त्या रीतीची फलंदाजी केली जाईल का? बॅटशी कडा लागली जाते गलीमध्ये, खराब शतरक्षण पाहायला मिळतो. सेकंड स्लिपचा शतरक्षक त्याला चकवा देत बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावेंसाठी फलंदाज मच्छिंद्रच्या बॅटमधून येतोय हा दमदार रुबाबदार चौकार. पुढे वाटचाल करेल. धावफलकेवरती 35 या आकड्यावरती पोहोचला जातो. शेवटचा बॉल, अंतिम टार्गेट सेट बॉल इथून कुठल्या रीतीने फेकला जाईल, कुठल्या रीतीने हाताळला जाईल, आता याकडे पाठीराख्या वर्गांच्या नजरा या जर आपल्याला पाहायला मिळतील. निश्चित जर आपण पाहायला गेलो याही षटकामध्ये चांगली गोलंदाजी, एक चौकार वगळता चांगली गोलंदाजी राहिली. शेवटचा बॉल खोला टाकला होता, त्यावरती ऑनसाइडला उडवलाय. शतरक्षक जरूर पाहतोय, प्रयत्न सुरे केले जात आहेत मात्र प्रयत्नाच्या आवाखाबाहेर बॉल चाललाय. दुसऱ्या टप्प्याने सीमा रेषेच्या पलीकडे बॅक टू बॅक ठोकलाय मच्छिंद्रनं हा दुसरा चौकार. 4 धावेने संघ पुढे वाटचाल करेल. धावफलकेवरती जाऊन पोहोचलाय. 39 या आकड्यावरती येणारे बॉल असतील 30 आणि विजय करतायत उत्तरार्धामध्ये बल्ल्याचवाडी टीमला बनवायच्यात 40 धावा. स्पर्धेत फाईट करेल मायरा 11 चिंचवली. दोन्ही संघाच्या कॅप्टनना ऑफिशियल पहिला कॉल असेल की आपण टॉस साठी लगेच रिपोर्टिंग करायचे. दोन्ही संघाचे कॅप्टन, जर आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण टॉस साठी लगेच रिपोर्टिंग करायचे. पहा 40चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये उत्तरार्धाला सुरुवात होईल. मात्र शतरक्षण आपण लगेच सजवून घ्यायचा. मोदर संघ
विनंती असेल आपण लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या. उत्तरार्धामध्ये बनवायच्या बल्ल्याच्या वाडी टीमला 30 चेंडूमध्ये 40 धाबा. टॉस साठी या चला. बेडीसगाव संघाचा कॅप्टन आणि चिंचवली संघाचे कॅप्टन दोन्ही कॅप्टनना विनंती असेल पण टॉस साठी लगेच रिपोर्टिंग करायचं. सामना 4 षटकांचा असेल. याकडे देखील दोन्ही संघाच्या संगणकाचं लक्ष असू द्या. फलंदाज पाठवा लगेच मैदानाच्या आतमध्ये. बल्ल्याचवाडी संघाचे कॅप्टन आपण बॅट्समन लगेच पाठवायचे. फलंदाज चला चिंचवली संघाचा कॅप्टन आणि बेडीसगाव संघाचे कॅप्टन. शेवट कॉल असेल अन्यथा मग दोन्ही संघाच्या संगणकाला आयोजकांच्या माध्यमातून पॅनल्टीला 2 चेंडू कमी करण्यात येतील. दोन्ही संघाच्या संगणकाला विनंती असेल शेवटचा ऑफिशियल कॉल यानंतर कॉल केला जाणार नाहीये. आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत येत असेल तर आपण टॉस साठी लगेच रिपोर्टिंग करा. मग अन्यथा षटकाला सुरुवात झाली मॅचला सुरुवात झाली तर मग पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. याकडे दोन्ही संघाचं लक्ष असू द्या. मैदानाच्या आतमध्ये जोड साखळी 40 धावा चेस करण्यासाठी सज्ज झालाय बल्ल्याची वाडी संघ आणि इथून मात्र डिफेंड करायच्या 30 मध्ये 40 धावा टीम मोदर संघाला. आकाश आणि प्रकाशाची जोड साखळी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती राजेश आला. मॅनेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक P1चं पहिलं षटक फेकण्यासाठी स्ट्राईक एंड वरती आकाश समोर आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती राजेशला. राजेशच्या माध्यमातून षटक इथून चांगलं फेकलं जाईल का. राकेश आलाय गोलंदाजी मार्क वरती. राकेशच्या षटकातील पहिला बॉल समोर खेळण्यासाठी सज्ज फलंदाजी मार्क वरती आकाश. आकाशसाठी पहिला चेंडू डाबाला सुरुवात होत्या. पहिला चेंडू खराब फेकला जातोय वाईट बॉल. पंचांचा इशारा या ठिकाणी आपण पाहतोय. वाईट चेंडू फेकला जातोय. अतिरिक्त एका दाबेने सांघिक अकाउंट ओपन होत असताना आपण पाहतोय. उत्तरार्धामध्ये जशी सुरुवात झाली तर तसा गोलंदाजी मार्क वरती राकेशला आपण पाहिलाय. 10-12 पावलांचा रनअप. P1चं पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये आपण जर का पाहायला गेलं तर टाळ सर्कलच्या अवघ्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक लॉंग ऑन आणि मिड ऑन मध्ये ही क्षेत्ररक्षकाची विवरेशन आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र यावेळी हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न केला जातोय. क्षेत्ररक्षक तैनात सिली मिड ऑन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं जातं. मिडल फक्त एक सिंगलच्या मदतीने दावा बनल्या. 2-40चं टार्गेट उत्तरार्धामध्ये चेस करायचा आहे बल्ल्याच्या वाडी टीमला. कुठल्या रीतीने चेस केला जाईल याकडे पाठीराखे वर्गांच्या नजरा यात जरूर आपल्याला पाहायला मिळतील. सहजासहजी 5 षटकांचे सामने पाहायला मिळत नाही. मात्र या स्पर्धेमध्ये पहिल्या फेरीतील सर्व सामने अगदी 5 षटकांचे खेळवले जातात. एक चांगली संकल्पना आयोजकांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न. गलीमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं जातं. मिळाली एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने संघ पुढे वाटचाल करेल. 3 आकड्यावरती पोहोचला जातो. जसं तसं प्रत्युत्तर द्यावा लागेल मोदर संघाला. जास्तीत जास्त विकेट घ्यावा लागतील. डॉट चेंडू जास्तीत जास्त फेकावे लागतील तर मग सामना आपल्याला मोदर संघाच्या बाजूने शेवटच्या क्षणापर्यंत पाहायला मिळेल. इथून आक्रमण केलं तर मग लवकर सामना संपवण्याच्या इराद्यामध्ये बल्ल्याची वाडी संघाच्या खेळाडूंना आपण पाहणार आहोत. फटका फसला. मिस टायमिंग शॉट लॉंग ऑन मध्ये पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक कोणी नाही मात्र तोपर्यंत जर आपण पाहायला गेलो तर तिसरेसाठी निघाले जात आहेत. 3 धावा वेगाने कन्वर्ट. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि 3 धावेने संघ पुढे सरसावला जाईल. धाव फलकेवरती 6.
या आकड्यावरती पोहोचला जातो. एका साईडला आपण पाहतोय प्रकाशला सोबतीला आकाश, ही जोड साखळी सध्या मैदानाच्या आतमध्ये. राकेशला कमबॅक करावा लागेल. सिंगल डबलला प्राधान्य दिला जातो. त्यांना माहिती आहे सिंगल डबलला जरी प्राधान्य दिला तरी सामना एकतर्फी बलाचवाडी संघ विजय प्राप्त करू शकेल. या अनुषंगाने ते मैदानाच्या आतमध्ये उतरले जात आहेत. चिंचवली संघाचा कॅप्टन आलाय. अपील पहा खोला टाकला होता पंचांकडे लावडले अपील पाहायला मिळत्या. अपील मध्ये उत्साह जास्त विश्वास कमी. या रीतीची गोलंदाजी करावी लागेल. या रीतीची गोलंदाजी करणं तितकाच महत्वाचं आहे. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस केला जातो. एका साईडला आपण पाहतोय चिंचवली त्याच्या विरोधामध्ये फाईट करतो. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय बेडीसगाव या दोन संघांमध्ये लढाई. दुसऱ्या फेरीतील ही पहिली लढत आपण पाहणार आहोत. टॉस इथून जिंकला जातो. चिंचवली संघ नाणेफेकी प्रथमतः जिंकले. डिसिजन काय असेल त्यावरती आपण अंमलबजावणी करा. हा सामना संपल्यानंतर लगेच मैदानाच्या आतमध्ये तितकाच इम्पॉर्टंट सामना देखील आपण पाहतो. जो पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळतो. आलेल्या उशिरा प्रेक्षकांच्या माहितीसाठी मी निश्चित सांगू इच्छितो. एका साईडला आपण पाहतो खऱ्या अर्थानं टीम आपण पाहायला गेलो तर बल्ल्याची वाडी आणि त्यांच्या प्रतिस्पर्धी फाईट करतो महोदर संघ. या दोन संघांमध्ये हा युद्ध आपण जरूर पाहतो. 40 धावा बनवल्या गेल्यात पहिल्या डावामध्ये महोदर संघानं आणि पहिल्या डावा उत्तरार्धाला जशी सुरुवात झाली 40 धावा बनवण्यासाठी इथून मात्र प्रयत्न केले जातात. प्रयत्नाची पराकाष्ठा पाहायला मिळते. पंचांचं डिसिजन इट्स नो बॉल नो +4. 5 धावा नशिबाची साथ. इथून पंजा मिळाला जाईल बॅटिंग करत असणाऱ्या बल्ल्याचवाडी टीमला. 5 धावा आल्या. 5 धाब्याने 12 वरती संघ पोहोचला आणि इथून मात्र जर आपण पाहायला गेलो या रीतीची गोलंदाजी या रीतीचं क्षेत्ररक्षण केलं तर मग तब्बल वर्षाचे 365 दिवस या स्पर्धेची वाट पाहावी लागेल. मी तर म्हणेन मोदर टीमला आधीच धावसंख्या कमी आणि त्यामध्ये 13वा महिना. या रीतीची गोलंदाजी केली तर मग लवकर सामना पराभूत व्हावा लागेल. याकडे देखील संघाच्या संघनायकाला आपल्याला जरूर पाहायला मिळेल. ज्या अनुषंगाने बाईट दिली होती 50+ धावा बनवण्याचा प्रयत्न त्यांचा राहिला होता मात्र त्यामध्ये 40 धावा बनवण्यामध्ये यश आला. मात्र 40 धावा इथून डिफेंड केल्या जातील का? मात्र त्या डिफेंड करण्यासाठी सध्या उत्तरार्धामध्ये क्षेत्ररक्षण करण्यासाठी मोदर संघ उतरलाय आणि त्या रीतीची गोलंदाजी देखील पाहायला मिळाली. यावेळी वाईट बॉल खराब चेंडू फेकला जातोय. अतिरिक्त एक धाव मिळेल. एका धावेने संघ पुढे सरसावला जाईल. धाव फलकेवरती 13 या आकड्यावरती पोहोचला जाईल. पंचांचा निर्णय अंतिम असेल. पहा याकडे देखील लक्ष असू द्या. पंचांकडे दात मागायचे नाही अन्यथा आयोजकांच्या माध्यमातून पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. वाईट साठी रिव्ह्यू दिला जाणार नाही. याकडे देखील लक्ष असू द्या. आमचे ऑफिशियल पंच खऱ्या अर्थानं जरूर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जे पंचांचा निर्णय तो अंतिम असेल. याकडे सर्व संघाच्या संघनायकाचं लक्ष असू द्या. पंचांशी दात मागितली मात्र त्या संघाला आयोजकांच्या माध्यमातून पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. याकडे देखील लक्ष असू द्या. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न ते पण पाहतोय बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता मात्र प्रयत्न अपुरा पडला जातो. अयशस्वीरित्या ठरला जातो. एंड ऑफ द ओव्हर षटक क्रमांक संपला जातोय पहिला आणि ज्यामध्ये धावा बनवल्यात बल्ल्याचवाडी संघानं पहिल्या षटकामध्ये 13 धावा धाव फलकेवरती. चला कॉपरेट करा मोदर संघ. आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवा बा. जो कोणता गोलंदाज असेल त्यावरती लगेच आपण अंमलबजावणी करायचे. कोणता गोलंदाज इथून वापरला जाईल याकडे आता पाठीराखे वर्गाच्या नजरा. 40 धावा बनवायच्या होत्या. 13 धावेवरती पोहोचलाय. षटक क्रमांक पहिलं संपलंय. इथून गोलंदाजीच्या माध्यमातून अटॅक केला. गोलंदाज चांगली केली. विकेट आल्या तर मग शेवटच्या क्षणापर्यंत सामना मोदर संघाच्या बाजूने पाहायला मिळेल. मात्र अद्यापर्यंत एकही फलंदाज बाद नाही. प्रकाश खेळतोय 2 या धावसंख्येवरती. आकाश खेळतोय 4 या धावसंख्येवरती. अशी पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून सलामीवीर जरूर सलामीला मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आणि त्यांच्या माध्यमातून चांगला खेळही देखील आपल्याला पाहायला मिळाला आहे. एका साईडला आपण पाहतोय दुसऱ्या फेरीमधील पहिली लढाई आपण पाहतोय मायरा 11 चिंचवली त्यांच्या विरोधामध्ये तारुण्य 11 बेडीसगाव. ही लढाई आपल्याला जरूर पाहायला मिळेल. दोन्ही संघांना भरपूर सारे शुभेच्छा. कॉम्बॉक्स मधून जाऊया मॅच कडे जिथे सामना आपण पाहतोय. एका साईडला मोदर आणि प्रतिस्पर्धी खेळतोय बल्ल्याची वाडी संघ. उत्तरार्धामध्ये 40चं टार्गेट होतं. 13 धावा सध्या धावफलकेवरती झाल्यात. समोर याबिली फलंदाजी मार्क वरती प्रकाशला पण पाहतोय. आकाश नॉन स्ट्राईक वरती थांबला जातोय. आकाशच्या माध्यमातून 4 धावांचं योगदान आपल्या टीमसाठी. टीमची टोटल धावसंख्या 13 या धावसंख्येवरती पोहोचलाय. दुसरं षटक फेकण्यासाठी राजेश या गोलंदाजाला प्राचार्यात करण्यात आलं गेलं मात्र राजेशच्या माध्यमातून कुठल्या रीतीने गोलंदाजी केली जाईल आता याकडे संघाच्या पाठीराख्यांच्या नजरा. पहिलाच बॉल चांगला पाहायला मिळतो. टप्पा पडला थोडीशी उसळी. अगदी आपण पाहतोय स्टँडच्या मागे विकेट किपर त्याच्या हातामध्ये चेंडू विसावला जातोय. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. निर्धाव चेंडू फेकला जातो. या रीतीची गोलंदाजी करावी लागेल. डॉट चेंडू जास्तीत जास्त फेकाव्या लागतील. विकेट जास्तीत जास्त घ्याव्या लागतील तर मग सामना आपल्याला
मोदर संघाच्या बाजूने पाहायला मिळेल. आक्रमण केला तर मग एकतर्फी सामना बल्ल्याचीवाडी संघाच्या बाजूने पाहायला मिळेल, यामध्ये शंका नाही. आपण पाहतो झोपून खेळण्याचा प्रयत्न केला होता लॉंग स्टॉपला, चुका आपण पाहतोय स्टँडच्या मागे. लॉंग स्टॉपला बॉल चाललाय, नॉन स्टॉप लेग बायच्या स्वरूपात मिळतील धावा 4. आणि बॅटिंग करत असताना संघ पाहतोय बल्ल्याचीवाडी संघ जाऊन पोहोचला धावसंख्येवरती 17 या आकड्यावर. 17 फलकेवरती पोहोचला जातो. 17 कोणत्या संघावरती बसेल खतरा याकडे देखील प्रेक्षकांच्या नजरा. चला टीम मीटिंग जास्त काळ घ्यायची नाहीये मोदर संघ, आम्ही वारंवार विनंती करतोय. अजून बरेचसे सामने पेंडिंग आहेत, या कारणास्तव आम्ही वारंवार विनंती करतोय मोदर संघाच्या कॅप्टनला की जास्ती काळ आपण टीम मीटिंग घ्यायची नाहीये. याकडे देखील लक्ष असू द्या. स्पर्धा पण मोठी पाहतोय, स्पीडअप मध्ये सामने खेळवणे तितकंच महत्वाचे असतील, कारण गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा राजेश तयार आहे. गोलंदाजी भरपूर चांगली केली जाते, मात्र त्यामध्ये क्षेत्ररक्षण त्याला साथ देत नाही आणि इथून मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळणार का. बॅटची कडा, हाफ ट्रॅकर बॉल होता, पुल केलाय, पुल इन सक्सेसफुल. बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे ठोकलाय हा षटकार आणि षटकाराच्या मदतीने संघ पुढे सरसावला जाईल. धावफलकेवरती नजर फिरवली तर संघ पोहोचला 23 या आकड्यावरती. सोप्प करण्याचा प्रयत्न, समीकरण सोप्प करण्याचा प्रयत्न केला जातो. या फटक्यांची नितांत गरज होती. एकतर्फी सामना आपल्या बाजूने झुंकवण्याचा प्रयत्न केला जातो. प्रकाशच्या बॅटमधून हा षटकार आलाय, त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिला 8 धावसंख्येचं योगदान आपल्या टीमसाठी जरूर पाहायला मिळालंय. राजेश तयार या गोलंदाज उजव्या हाताचा वेगवान. रिव्हर्स अटॅम्प, स्विचिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न पहा मैदानाच्या आतमध्ये. धावेचा प्रयत्न जरूर केला होता, मात्र इथून फलंदाज प्रकाशनं नाकारलं आणि तोपर्यंत मात्र डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळतोय. आकाश नॉन स्ट्राईक इनवरती धावेचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून केला होता, मात्र तोपर्यंत प्रकाशनं फलंदाज आकाशला नाकारलं आणि मात्र मिळाले त्या ठिकाणी आपण पाहतो डॉट बॉल. डॉट बॉलची सांगता होते, जसं तसं प्रत्युत्तर दाबा लागेल, निर्धाव चेंडू फेकावे लागतील. इथून गोलंदाजी करणाऱ्या राजेश या गोलंदाजाला खोला टाकलेला चेंडू मिडॉनमध्ये ऑल ऑन द कार्पेट. चांगलं क्षेत्ररक्षण, फक्त सिंगल. एका सिंगलच्या मदतीनं संघ पुढे सरसावला जाईल. धावफलकेवरती 24 या आकड्यावरती पोहोचला जातो. अजूनही जर आपण पाहायला गेला तर या षटकामधील काही चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. शेवटच्या चेंडूंचा खेळ बॅलन्स आपण पाहतोय. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर जर आपण पाहायला गेलो तर नो बॉल आला होता, लेग बायच्या चौकार जरूर देखील आला होता आणि त्याचनंतर चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा खोला टाकलेला चेंडू पंचांकडे लावडले अपील पाहायला मिळते. अपील एस, पंचांना अपील उचलून धरल्या. बॅटची थोडीशी कडा लागली जात्या. विकेटचं पतन, धक्का लागला जाईल पहिला टीम बल्ल्याचवाडी संघाला. पहिल्या विकेटचं पतन, ज्यामध्ये आकाशला मैदान सोडावं लागलं जातं. संघाची धावसंख्या 24, या धावसंख्येवरती पहिल्या विकेटचं पतन. षटक क्रमांक दुसरं देखील संपला जातं. 2 षटकांचा वादळी खेळ संपल्यानंतर टीमची टोटल धावसंख्या धावफलकेवरती आपण नजर फिरवली तर अगदी आपल्याला पाहायला मिळते 24 या आकड्यावरती पोहोचला गेला. येणारे बॉल असतील 18, विजा करतात बनवायच्यात फक्त आणि फक्त अजूनही 16 धाबा. मात्र 16 धाबा बनल्या जातील का डिफेंड केल्या जातील, याकडे प्रेक्षक मायबापांच्या नजरा या जरूर आपल्याला पाहायला मिळतील. स्पर्धेमध्ये जर आपण पाहायला गेलो तर मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग स्पर्धेमध्ये जोडला जातो. नौका गोलंदाज येते, गोलंदाजी मार्कवरती आपण पाहणार आहोत. अरुण कुराडे या गोलंदाजाला आपण पाहतोय. संघाचा कॅप्टन आणि त्याच्या माध्यमातून आता चांगली गोलंदाजी करणं मी तर म्हणेन महत्वाचा. 18 बॉल 16चं समीकरण. येणारे 18 बॉल असतील ज्यामध्ये 16 धाबा बनवायच्यात. जर 16 धाबा बनल्या जातील का, हा देखील प्रश्नचिन्ह प्रेक्षक वर्गांना जरूर विचारला जाईल. आणि गोलंदाजी चांगली केली तर मग इथून फलंदाजांना रोखण्याचा प्रयत्न केला जाईल अरुणच्या माध्यमातून. अरुण तयार आहे, उजव्या हाताचा वेगवान पंचाच्या डावीकडनं पहिल्या चेंडूवरती वार केला. समोर आपण पाहतोय उडवला जातोय बॅटच्या मधोमध आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईन पलीकडे, सीमा पार ठोकलाय. फलंदाज आपण पाहतोय याविल्या आकाशच्या बॅट, प्रकाशच्या बॅट मध्ये येतोय हा षटकार आणि षटकारच्या मदतीने संघ पुढे सरसावला जातोय. धावफलकेवरती 30 या आकड्यावरती येणारे बॉल असतील 17 आणि जमा करायच्यात फक्त आणि फक्त धावा 10 धावा बनवल्या जातील का. 10 धाबा निश्चित आपल्याला पाहायला मिळतील. यावेळी फटका पसता 7वा मिस टायमिंग शॉट. क्षेत्ररक्षक नाहीये, नोमॅन स्टँड मध्ये चेंडू लँड होतोय. ज्या ठिकाणी आपण पाहतोय ते आपण पाहायला गेलो तर लेग स्लिपचा क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती आला होता. तोपर्यंत मिळाल्या 2 धाबा. 2 धाबेने संघ पुढे सरसावला जातोय. धावफलकेवरती 32 याकडेवरती संघ पोहोचला जातोय. बॉल असतील येणारे 16 आणि ज्यामध्ये अजूनही वणवायच्या धाबा 8 धाबींचं समीकरण. फक्त आणि फक्त सामन्यामधील अतिरिक्त शिल्लक निश्चित आपल्याला पाहायला मिळेल.
जर डॉट बॉलला विकेट आल्या तर मग शेवटच्या षटकापर्यंत सामना जाईल, यामध्ये शंका नाही आहे. मात्र त्या रीतीची गोलंदाजी आता करावी लागेल गोलंदाज अरुणला. आणि त्याचनंतर आपण पाहतो मोदर संघाला त्या रीतीचा प्रयत्न केला जातो. चांगला चेंडू पाहायला मिळतोय, गतीमध्ये परिवर्तन, टप्पा पडला थोडासा आउट स्पिन आणि टप्पा पडल्यानंतर थोडासा चेंडू खाली राहिला जातो आणि एस्टनच्या मागे विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावला जातो. निर्धाव चेंडूची सांगता जसं जसं डॉट बॉल येतील तसं तसं प्रेशर आपल्याला पाहायला मिळेल बॅटिंग करणाऱ्या बल्ल्याची बडी टीम समोर. आणि जिथून जिथून जर आपण पाहायला गेलो मोठे फटके येतील तसे तसं लवकर सामना संपवण्याचा प्रयत्नामध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षक जरूर आपण पाहतोय. मात्र सूर्याची किरण जरूर डोळ्यावरती आले होते, त्याचे प्रयत्न अपुरे राहिले नाही. एका टप्प्यानं बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, 4 धाब्यांसाठी ठोकला जातोय चौकार आणि चौकारच्या मदतीनं सामना एकतर्फी आणण्याचा प्रयत्न केलाय. येणारे बॉल असतील 14 आणि विजय करतात बनवायचे फक्त आणि फक्त धावा 4. संघ पोहोचलाय 36 या आकड्यावरती 40चं समीकरण होता. अगदी तिसऱ्या षटकाला जशी सुरुवात झाली मात्र त्यावरती आक्रमण करायला सुरुवात केल्या. संघाच्या कॅप्टन वरती प्रहार केले जातात. प्रकाश सध्या मैदानाच्या आतमध्ये आणि त्याच्या माध्यमातून आता गोलंदाज अरुण वरती प्रहार केले जातात. बॉल असतील 14, जमवायच्या धावा 4, ते बनवल्या जातील का? खोला टाकला होता जरूर आपण पाहतो. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात, एक सिंगल आले. दुसरीचा प्रयत्न थोडीशी मिस फिल्डिंग पाहायला मिळते. बॅकअप चांगलं राहिलं जातं. दुसऱ्या अटेम्प्टला चेंडू अडवला जातो. टीमची टोटल धावसंख्या बनले 38. येणारे बॉल असतील 13 आणि बनवायचे विजय करता फक्त आणि फक्त धावा 2. 13 चेंडू 2 धावा विजय करतात. आता बनवायचे सामन्यामधील फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक आहे. पुन्हा एकदा खोला जरूर टाकला होता, समोर खेळले जातात. एक धाव कंप्लीट, प्रयत्न खरा पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून 2 धावा कंप्लीट केल्याने सामना इथून जिंकला जातो. टीम बल्ल्याची वाडी संघ कॉंग्रॅच्युलेशन, हार्ड लक टीम मोदर, अरुण अँड कंपनी. तुम्हाला देखील